नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत। तर आजचा विषय असा की मी ऑनलाइन दगडी खलबत्ता मागवला आहे। तसं आताच्या काळात सर्व मिक्सरचाच वापर करतात, पण खलबत्त्यावर वाटलेल्या वाटणाच्या जेवणाची चव काही वेगळीच असते। म्हणून मी दगडी खलबत्ता मागवला आहे। तर मी आजच्या व्लॉगमध्ये दगडी खलबत्त्याची अनबॉक्सिंग आणि तो वापरण्यायोग्य कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर व्हिडिओची सुरुवात करूया। माझं जे पार्सल आहे ते आपण ओपन करून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता असा हा खलबत्ता आहे। या खलबत्त्याची क्वालिटी चांगली आहे, साईज पण बरोबर आहे, जास्त छोटा नाही आहे, परफेक्ट आहे। तर हा खलबत्ता आपण लगेच वापरण्यासाठी घेऊ शकत नाही, कारण जर लगेच वापरला तर त्याची कच लागू शकते। खलबत्ता वापरण्यायोग्य कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। प्रथम आपण एका ओल्या स्क्रबने खलबत्ता नीट घासून घेऊया, म्हणजे दगडाची जी बारीक कच असते ती साफ होईल। आणि घासून झाल्यानंतर पाण्याने धुवून घेऊया। यानंतर आपण खलबत्ता पूर्ण बुडेल एवढ्या पाण्यात खलबत्ता बुडवून रात्रभर तसंच ठेवूया। नंतर एका रुमालाने खलबत्ता पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे। तासभर भिजत घातलेले तांदूळ घ्यायचे आहेत, ते त्या खलबत्त्यामध्ये आपण वाटून घ्यायचे आहेत। वाटलेले तांदूळ खलबत्त्याला नीट लावून घ्यायचे आहेत। आणि ते सुकण्यासाठी तसेच ठेवून द्यायचे आहेत। खलबत्ता पूर्णपणे सुकल्यावर खलबत्ता स्वच्छ पाण्यात धुवायचा आहे आणि ही प्रोसेस 2 ते 3 दिवस करायची आहे। नंतर एका रुमालाने खलबत्ता पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे। आणि आता एका वाटीमध्ये तेल आणि हळद याचे मिश्रण करून ते खलबत्त्याला नीट चोळून घ्यायचे आहे। तसेच काही तास किंवा रात्रभर तो खलबत्ता ठेवून द्यायचा आहे। आणि आता दुसऱ्या दिवशी खलबत्ता स्वच्छ पाण्याने धुवून तो घासायचा आहे। त्याचं ऑइल पूर्णपणे निघून गेलं पाहिजे, तो तेलकट नाही राहिला पाहिजे। घासून झाल्यानंतर स्वच्छ रुमालाने पुसून तो कोरडा करून घेऊया। झाला आपला खलबत्ता वापरण्यासाठी तयार। आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।